आज आपण कानडी गावामध्ये आलेलो आहोत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी वेगळी श्रद्धा आहे आणि काय श्रद्धा आहे ती आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आहे दादा तुझं? सुमंत चौरे. काय आज वेगळाच कार्यक्रम पाहायला मिळतो. या ठिकाणी श्रद्धा आहे. 12 बैलगाडी आणि बाल बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम तुमच्या हातून संपन्न होत आहे. काय श्रद्धा असती? तुमचा आजोबा, तुमचे वडील आणि तुम्ही देखील ही श्रद्धा परंपरा जोपासत आलेला. जो पहिले सुटंजोबा ओढत होते, त्यानंतर आजोबाने ओढले, त्यानंतर भावाने ओढल्या आणि आता मी ओढतोय. काय श्रद्धा काय? श्रद्धा म्हणजे देवाचे मारुतीचं हे त्यानं करतात आम्ही. गेल्या कित्येक वर्षापासूनची परंपरा तुम्ही जोपासत आहात? मी 6-7 वर्ष झालं मी जोपासतो. तुमचे आजोबा वडील ते म्हणजे मला कळत नाही, तोपर्यंत कळत नव्हतं मला, ते अगोदर ओढीत होते ते पण. आता या कार्यक्रमादरम्यान या जे उत्साह पाहायला मिळतोय, 5 दिवसाचा उपवास देखील असतो असं देखील सांगण्यात येते. काय नेमका तो उपवास कसा असतो? 5 दिवसामध्ये तुम्ही उपवास केल्यानंतर आज जो उत्साह पाहायला मिळतो तो वेगळाच आहे. हा, वेगळाच. किती दिवसाचा उपवास असतो? 5 दिवसाचा उपवास राहतोय. आपल्यासोबत हे आजोबा सुद्धा आहेत. काय दादा, किती वर्षाची परंपरा आहे की आज वेगळाच उत्साह पाहायला मिळतो? नाव काय तुमचं? माझं दत्तात्रय बाबुराव भोसले, राहणार कानडी. ही परंपरा पंजोबा त्यांचे चिरंजीव त्यांचे म्हणजे 4 पिढ्यापासून ह्या आतापर्यंत 4 पिढ्या झाल्या त्या कार्यक्रमाला. केव्हा तर ते माहित नाही किती वर्षापासून आहे, पण 4 पिढ्या तर सध्या आहे. नेमका कार्यक्रम काय असतो? हे म्हणजे गाड्यावाड्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते त्या आजी म्हणजे बोललेले असतील देवाला नवस म्हणून की आम्ही 12 गाड्याने 13वा गाडा एक बारकोसा छोटासा आम्ही ओढू म्हणून. ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. आजच्या दिवशी काय विशेष महत्व असतं? शेरणी वाटले जाते, शेरणी असतो. सप्ताह तर सुरुवातच आहे, पण आजच्या मुहूर्ताला त्या दिवशी पाडव्या दिवशी यांची गाड्यावरचे तिथून सप्ताह 7 दिवसाचा सुरुवात होतो. श्रीराम नाम जपाचा भागवत कथा असो काय असो, ही गावा आल्याची परंपरा आहे. आणि उपास असतो, गुड्या उभारते या ठिकाणी गाड्यावरती उपास 5 दिवसाचा उपास असतो. आणि गावात वाजत गाजत गावून तेवढी ती 12 गाड्या 13वा ते गाडा ओढीत फुल तास भरलेले पोरं मध्ये बसलेलो असते. आणि हे रामाचं नामस्मरण देवाचं नामस्मरण करून हे त्या ठिकाणी गाड्यावरती. यामध्ये काय काय आयोजन असतं? वेगवेगळे सप्ताह 7 दिवस असतो. 7 दिवस असतो. म्हणजे या ठिकाणी भागवत कथा, पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण, अनेक तुकाराम महाराजचा गाथा, हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, पुन्हा जागर, पुन्हा अनेक प्रकारच्या पंक्ती असतात. 3 टाइम पंक्ती असतात. आता हे त्या ठिकाणी हे नियोजन आहे. सकाळ दुपार संध्याकाळ पंगत असते, भागवत कथा असते आणि संध्याकाळी कीर्तन, हरी जागर असे कार्यक्रम. पुन्हा शेवटला पुन्हा दिंडी प्रदक्षिणा निघते आणि प्रदक्षिणा निघून एक जणांची पंगत असते खरात म्हणून त्यांची. या ठिकाणी संध्याकाळी इथं प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर मारुती मंदिरामध्ये आले, विसर्जन होती आणि चहा पाणी नाश्ता या ठिकाणी होतो आणि विसर्जन करून दिंडीची समाप्ती आम्ही या ठिकाणी करतो. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या देवाचं दर्शन घेतलं. आता यांनी जसं पाहिलं की इकडे कुठला तर देव आहे, असं काय नेमकं कुठले कुठले देव आहेत ज्यांचं या दर्शन घेतलं? ठिकाणी अगोदर आले मंदिरामध्ये मारुतीच्या दर्शन घेतलं. इथं देवीच आहे, लक्ष्मी आहे. देवीचे घेतल्याच्या नंतर पुन्हा वेताळ आहे. वेताळ या 3 देवाचं दर्शन करून आपल्या त्या ठिकाणी मग प्रस्थान सुरुवात गाड्या वाढण्याकरता निघाली. तिकडे मारुती, या मारुतीचा भाऊ तिकडं वसवाली म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी. आणि त्याचं दर्शन करते. येऊन इथं पुन्हा याचं दर्शन केलं. 3 दिवसाची 3 देवाच्या प्रदक्षिणा ह्या त्या घालून नंतर गाड्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात होतो. अरे सकाळी गावाचा पूर्ण शिवाराचा फेरफटका मारून देखील येतात आणि 5 दिवसाचा उपवास असतो. उपवास कसा असतो नेमका? तो शिवाराचा पाहणी कशी करतात? पाहणी म्हणजे जायचं आपलं 5-7 पोरं त्या ठिकाणी जाते. त्यांच्यावरती लिंबू अगर निवेद वगैरे नारळ हे ते घेऊन त्याच्याबरोबर जातात. रामनामाचा जप करते, जाते शिवाला प्रदक्षिणा घालते, देवाचं दर्शन करते. आणि 5 दिवसाचा उपवास म्हणजे फराळ आहे. त्या ठिकाणी पाणी आणि काही साबुदाणा खिचडी काय असं फळमूळ करून 5 दिवसाचा उपवास करते. या ठिकाणी अशी करते. गेल्या अनेक वर्षापासूनची 100 वर्षापासूनची जी रूढी परंपरा आहे या ठिकाणी जोपासण्याचं काम या ठिकाणी युवा पिढीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, कानडी, बीड.